मागच्या पावसाळ्यातच आमच्या मम्मींनी दोन वांग्याची झाडं आणली होती 150-150 रुपयाची आणि आम्ही ती परसदारात लावलीत. आणि ही ही झाडं अशी आहेत की ज्याला 12 महिने वांगी लागतात. तर मागच्या पावसाळ्यापासून आम्ही ही वांगी खातोय. दर आठवड्याला 2 ते 3 वांगी खायजोगी येतात. तर आज आता सायंकाळ झालीये, म्हणलं संध्याकाळसाठी वांग्याची भाजीच बनवावी. आणि म्हणून वांगी काढायसाठी आलेले. या झाडाला 2 ते 3 वांगी खायजोगी लागलेले आहेत. तर तेच बघते आता आणि काढते. तर एका झाडातनं 3 वांगी खायजोगी निघालेत. छान अशी मस्त मोठी झालेली आहेत वांगी. आणि आता एक दुसऱ्या झाडाकडे जाते मी. हे आमचं दुसरं वांग्याचं झाड आहे. हे थोडं पहिल्या वांग्यापेक्षा थोडं मोठं झाड आहे. आणि याला पण वांगी लागलेली आहेत. एक वांग खायजोगं झालेलं आहे. काढते मी याला आता. काठे आहेत खूप. आणि अजून एक मोठं वांग आहे. हे आता बघू शकता, हे खूप पिवळं झालेलं आहे. हे आम्ही बी साठी ठेवलेलं आहे. खरं तर पावसाळ्यात आम्ही या बियांचं परत वांग्याची झाडं लावणार आहे, म्हणून हे बियांसाठी वांग ठेवलेलं आहे एवढं मोठं. आणि हे झाड खूप उंच आहे. मग वांग्याच्या ओझ्यामुळे हे एका एका साईडलाच लवंडत होतं, म्हणून त्याला काठी आधार म्हणून काठी लावलेली आहे, जेणेकरून ते झाड असं उभंच राहावं. आणि आमच्या मम्मींनी याला चप्पल पण लावली आहे. असं म्हणतात की चप्पल लावली की नजर लागत नाही. मागच्या पावसाळ्यापासून आम्ही या झाडांची वांगी खातोय. 2च झाडांची वांगी खातोय आणि 12 महिने 12 महिने खातोय, म्हणून नजर लागू नये म्हणून याला चप्पल लावलेली आहे आमच्या मम्मींनी. तर दोन्ही झाडांची मिळून 4 वांगी भेटलेत आणि संध्याकाळी मी आज या 4 वांग्यांचीच भाजी करणार आहे. आणि या झाडाला आता दोन छोटी वांगी धरलेली आहेत इथे. आणि फुलं पण आलेली आहेत. तर पुढच्या 15 दिवसात ही पण वांगी खायजोगी तयार होती. वांगी काढताना बघितलं की वांग्याच्या खाली ना जरा साफसफाई करायची जरूरत आहे, कारण सगळं पालापाचोळा आणि जरा असं रान पण आलंय. त्यामुळं म्हणलं जरा हे पण काढून घ्यावं आणि नंतर पाणी पण घालावं. 4-5 दिवस झालं वांग्यांना पाणीच घातलं नाही. कोरून जरा म्हणलं माती पण भुसभुशीत करते आणि त्याच्यानंतर त्याला पाणी घालते वांग्याच्या बुडक्यातलं जरा, म्हणजे साफसफाई पण होईल आणि माती पण जरा भुसभुशीत होईल आणि नको असलेलं तण पण निघून जाईल. आता ह्या वांग्याच्या खाली पण जरासं म्हणलं माती भुसभुशीत करून घेते. या वांग्याच्या खाली पण, म्हणजे ह्याला पण पाणी घालते. बस झालं. थोडस एक 15 दिवसात एकदा भुसभुशीत करून पाणी घातलं की झाडांना मग व्यवस्थित वाढ होते. माती आता भुसभुशीत करून घेतले. एक मग्यावर याला पाणी घालते. 15 दिवसात एकदा तर आम्ही असं करतोच की माती भुसभुशीत करून त्याला पाणी घालायचं, म्हणजे व्यवस्थित वाढ पण होते आणि आठवड्यातनं एकदा वांगी खायला मिळतात 2-3.